काजीचा फोन आला मला 5:15 वाजता. मग 5:15 वाजता आग लागली म्हणून काजीचा फोन आला. मग का आपल्या काजीने सांगितल्यानंतर मी धवलला फोन केला. धवल काय फोन उचलत नव्हता. त्याला कोणीतरी सांगितलं असेल आधी. मग ते आले सत्यशील दादा, बाबू पाटे यांनी तोपर्यंत येऊन इथं टँकर वगैरे बोलावले होते. आग वरून लागलेली होती. वरून खाली आली आग, तर दुकान सगळं पेटलेलं होतं. मग वराडीचं खेडचा टँकर बम आल्यानंतर वराडीचं वाचलं, नाही तर मग सगळ्या मार्केटला आग लागलेली असते. वरच्या मजल्यावर खाली आली. काउंटर उघडलं खालचं, त्यांनी त्यांचं लॅपटॉप हे काउंटर उघडून हे काढलं, कॅम्प्युटर काढला बाहेर. तोपर्यंत खाली आग पोहोचलेली होती. खालचं सामान काही काढता आलेलं नाही, त्यांना वाचवता आलेलं नाही काय. वराडी मेडिकल कडून जर आग लागलेली असते, या बाजून लागली असती तर अख्खं मिनी मार्केट खालास झालं असतं. खेडचा बम आल्यानंतर वराडी मार्केट विझलं. 15-20 मिनिटात बम आला, त्यानंतर वराडी मार्केट विझलं. मग नारायणगावातील मुख्य बाजारपेठेतील अष्टविनायक रेडीमेड्स या दुकानाला लागलेली आग अखेर आता 8 वाजण्याच्या सुमारास आटोक्यात आलेली आहे. आटोक्यात आली असं म्हणण्यापेक्षा 3 मजल्याचं हे शोरूम होतं आणि या शोरूममधील सर्व जे कपडा होता, सर्व जे काही ड्रेसेस होते, सगळे जळून खाक झालेले आहेत. आणि त्यामुळे ही आग आता हळूहळू विझत आलेली आहे. राजनगर नगरपालिकेचा बंब, त्याचबरोबर जुन्नर नगर परिषदेचा बंब, विघ्नर सहकारी साखर कारखान्याचे 2 टँकर, नारायणगाव ग्रामपंचायतीने आता नवीनच घेतलेले टँकर आणि असे 5 टँकरच्या साहाय्याने ही आग आटोक्यात आणण्यासाठी सकाळी 5 वाजल्यापासून प्रयत्न सुरू होते. मात्र अखेर 3 ते 4 तासानंतर ही आग आता आटोक्यात आलेली आहे. सुमारे 3 कोटी रुपयांचं नुकसान या आगीमध्ये झालं असावं असा अंदाज या ठिकाणी व्यक्त होतोय. राजगुरुनगर नगरपालिकेचा बंब वेळेत आला नसता तर शेजारीच असलेलं दांडे कलेक्शन असेल, वराडी मेडिकल असेल आणि ती सर्वच लाईन म्हणजे मिनी मार्केट अतिशय गजबजलेलं आणि मोठे व्यापारी असलेले हे मार्केट आहे. येथे जर आग पसरली असती तर मात्र फार मोठा अनर्थ नारायणगावमध्ये घडून आला असता. इकडे पाहिजे रे.